नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातम्या नाशिकमधून। नाशिकमधील बोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये आता एक मोठी आणि गंभीर कारवाई समोर आली आहे। पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांना विरोधात पोलिसांनी कडक पाऊल उचललेलं आहे। कोपरगावमध्ये या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2 अटक करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 25 मार्च रोजी BMW नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले होते। तांत्रिक तपासातून राहुल शिंदे यानं हे व्हिडिओ प्रसारित केल्याचं उघड झालेलं आहे। तर हे व्हिडिओ त्याला योगेश आढाव यांनी पाठवलेले होते। तपास पुढे नेत पोलिसांनी या प्रकरणाची साखळी उलगडली असता बीड जिल्ह्यातील संदीप गर्जे याने हे व्हिडिओ पुढे पाठवल्याचं समोर आलं। या प्रकरणी राहुल शिंदे आणि योगेश आढाव या दोघांना अटक करण्यात आली असून 3ऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। संपूर्ण प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यानं पोलिसांकडून गोपनीयता राखून तपास सुरू आहे। पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते। त्या दरम्यान पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना कडक इशारा दिला आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यांवर तसेच संबंधित ग्रुप ॲडमिनवर देखील कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। एकूणच या प्रकरणामध्ये पोलिसांनी घेतलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तर पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे।